लोकप्रतिनिधी आहेत एकूण घ्या, लोक आता निवडून आलेले आहेत. मी असं माझं मत आहे की माझ्यावर तिने आरोप जो केला ती माझी दुबईत प्रॉपर्टी आहे म्हणून, तर मी आजच डिक्लेअर करतो त्यांना मी दान केली. जिने आरोप केला त्यांना मी सगळं लिहून द्यायला तयार आहे, सगळ्या कागदावर सह्या करतो आणि माझं म्हणे दान तर करूयाच, घेऊन जाऊन द्या, पण आम्हाला तेवढं निहून दाखवा की ही तुमची प्रॉपर्टी आहे म्हणून. 38 वर्ष पूर्ण झाली, सलग 38 वर्ष. पुन्हा एकदा हो हो. मध्यंतरी काय कशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले त्याचे किती तथ्य आहे ते बघणं गरजेचं आहे. काय आले कुठे ना कुठे मिसगाईड करणे, लोकांना गोंधळ करणे, समतोल लागणे आणि वेगळ्या पद्धतीचे हे विषय झाले आहेत. तिचे वस्तुस्थिती विसरता बघणं गरजेचं आहे. सभासदांनी केलेला विश्वास उत्पादकाला जो आहे तो म्हणून समाधानी आहे. माझी महिला भगिनी समाधानी आहे, पण प्राथमिक दूध संस्थेची कुठे समाधानी आहे. आमची कर्मचारी अधिकारी सर्व समाधानी, म्हणजे अगले हा एकदम उत्तम या 5 वर्षाचा. आणि जे नेते मंडळी आहेत त्यांचं नेतृत्व आहे, मी असं म्हणा नाही आणि त्यांचे सहकारी असतील आणि संचालक बोर्ड जे असेल असं काही नाही, हा संचालक बोर्ड एकसाच आहे, पण सर्व संचालक बोर्डाला मी 2 वर्ष कारभार केलेला आहे, तेव्हा मला अनुभव आहे की ह्या मागाच्या प्रगतीच्या मुळे ऐकून हे लक्ष होतं जास्त. हा खरं कारण आहे, कारण मी मगाशी सांगितलं त्याच्या मुलाखतीमध्ये दगड कुणाला त्या झाडावर मारतात, फळं जोरात असेल त्यालाच काय, याला लिंबा झाड ह्याला किती फळ दगड मारतात मला बघितलं, हे खरं कारण आहे, बाकी काहीच नाही. हे वादळ आहे. होय नाही, मुद्दा मी भाषणात उल्लेख केला, ठरावाचा विषय मिटला आता आज राष्ट्रवादी पार्टी म्हणून. आता ते वाटा मिळवायचं सेनापतीचं काम आहे. मी असंच बोललो की आता आमचा नाही, आमची मर्यादा कुठंपर्यंत तुम्हाला ताकद देणे. अपेक्षा नाही, हा विषय माझा अधिकार नाही. सर्व कामगार वगैरे सगळे समाधानी आहेत, मात्र आता असताना आपल्याला ईडीची चौकशीचा इशारा दिला जातो आणि तुम्ही या सगळ्या निवडणुकीत तुमच्यावर आरोप होतात. या मुद्दा एकच आहे, ऐकून घ्या. नाही असू दे, एक ते लोकप्रतिनिधी आहेत, ऐकून घ्या, लोक आता निवडून आलेले आहेत. मी असं माझं मत आहे की माझ्यावर तिने आरोप जो केला ती माझी दुबईत प्रॉपर्टी आहे म्हणून, तर मी आजच डिक्लेअर करतो त्यांना मी दान केली आणि तिने मला नेऊन दाखवावं, माझी प्रॉपर्टी दाखवायला पाहिजे ना. आणि मी कुठं काय असेल ते लिहून द्यायला तयार आहे. ते सर्व दुबईतल्या प्रॉपर्टी असल्या तर ऐकून घ्या, नाही तर ऐकून मी काय मुस्लिम समाजाचा स्वभाव माझा नाही आहे. काय नाही ते करणार नाही, कारण ते मुस्लिम समाज आपल्याला कधी जमणार नाही, ते किस्से बिस्से काय जमणार नाही, आमच्या काही प्रांत नाही आहे. माझं म्हणणं जिने आरोप केला त्यांना मी सगळं लिहून द्यायला तयार आहे, सगळ्या कागदावर सह्या करतो आणि माझं म्हणणं दान तर करूयाच, घेऊन जाऊन द्या, पण आम्हाला तेवढं निहून दाखवा की ही तुमची प्रॉपर्टी आहे म्हणून. काय आरोपाला काय तथ्य पाहिजे ना. काय तुम्हाला सांगतो, तुम्हाला ईडीचा जो नियम आहे, एसआयटीचा नियम आहे, ती किमान 500 कोटीचा हे पाहिजे कारभार चुकीचा झाला पाहिजे. मग आता 500 कोटी दुबई म्हणालाच पाहिजे की दुबई कसं कुठल्या बेसवर बोलायचं, त्याचा नियम आहे, नॉब आहे. चौकशी कुठे लावायचं, इन्क्वायरीला कुठे लावायचं, असं नियम ठरलेले आहेत गव्हर्नमेंटचे. मग आम्हाला हे काय, माझ्या मुला आणि मुलीला स्थळ यायला चालू झाली, त्यापासून चांगली स्थळ यायला चालू झाली. आयला मोठी माणसं आहेत ती द्यायची आईला, त्याबद्दल त्यांचा आभार आहे मी. गेल्या 4 महिन्यापासून आरोप करणं नाही अहो, आमच्या मुलीला स्थळ चांगली आले आहेत, त्यांचा आभार माने की आमदारांचा. अहो नाही तर एवढं कुणा आम्ही बघते. नाही मी नाही, मी त्यातला माणूस नाही, मी त्यातला माणूस नाही आहे. ते वेगळं, तिने त्यांची काय काढली त्याचा प्रश्न आहे. एका नेत्यांच्याकडून अशा प्रकारे गेले 4 महिने आरोप होणे आता मी मी माझ्या पुरतं एवढंच बोलते की माझी प्रॉपर्टी त्यांना जे असेल ते दिली आणि तिने नेऊन मला दाखवायची. आणि मी म्हणजे मला काय म्हणायचं, सगळं लिहून देतो मी, पण किमान बाई तुमची प्रॉपर्टी म्हणून दाखवा नको. एकच मी तुम्हाला सांगितलं, याचा एक फायदा करायला आमदारांचा आदरणीचा, असं ते आमचे त्यांचं म्हणणे. माझ्या मुलांना मुलीला चांगलं स्थळ यायला चालू झाली त्या दिवसापासून. अहो माणूस म्हणते की याले पोकळ नाही होय. बोर्ड लागलेली गेल्या वेळी टिकूया. माझं भाषण तुम्ही ऐकला असेल, आदरणीय मुस्लिम साहेब निर्णय आमचा असला, तू माझं भाषण ऐका. अरे साहेब गेले, सांगू तुम्हाला, मी 38 वर्ष सलग संचालक आहे. अरुण नुगळे त्याचा अरुण होणार नक्की, बाकी मला काय माहित नाही. आमच्यापासून